नमस्कार मित्रांनो, आज आपण कोरेगाव तालुक्यातल्या कल्याणगडाला भेट देणार आहोत. सातारा शहरापासून हा किल्ला 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकची सुरुवात पायथ्याच्या धुमाळवाडी गावातून होते. किल्ल्यावर जाण्यासाठी आपण पायी किंवा दुचाकीचा वापर करू शकतो आणि सोबतच सुंदर नजारा देखील अनुभवू शकतो. पाऊण तास ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचतो गडाच्या मुख्य दरवाजापाशी. थोडं अंतर ओलांडून आपण डाव्या बाजूस वळल्यावर आपण येतो गडाच्या मुख्य आकर्षण जवळ, म्हणजेच अंधेरी गुफेजवळ. गुफेच्या आत जाण्याआधी वाटेत आपल्याला प्राचीन शिव मंदिर नजरेस येते. आता आपण गडाच्या सर्वात मुख्य व थरारक आकर्षणात प्रवेश घेत आहोत. ही गुफा डोंगर पोखारून तयार केलेली असून ती साधारण 90 ते 100 फूट खोल आहे. गुहेत आत नैसर्गिक प्रकाश अजिबातच पोचत नाही, त्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी टॉर्च सोबत असणे अनिवार्य आहे. गुफेच्या आत शेवटच्या टोकाला आपल्याला भगवान दत्तात्रेय आणि देवीचे दर्शन घडते. गुफेच्या बाहेर पडताच एक चोरवाटही दिसते. थोडा अंतर पार केल्यानंतर आपण पोचतो गडाच्या दुसऱ्या दरवाजासमोर. दरवाजाच्या उजव्या बाजूला जुने हनुमान मंदिर आणि डाव्या बाजूला बुरुज पडक्या अवस्थेत आढळतो. आता आपण निघालो आहोत गडाच्या बालेकिल्ल्यावर. गडावर दगडात कोरलेली अनेक पाण्याच्या टाकी आहेत व समोरच कल्याण स्वामी यांची समाधी आहे. या समाधीमुळे गडाला कल्याणगड हे नाव पडले. कल्याणगड हा अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. तुम्ही इथे नक्की भेट द्या. लवकरच भेटू एका नवीन ठिकाणी, एका नवीन गडासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि भटकत राहा.